जर एखाद्या लहान मुलाचा ऍक्सिडेंट झाला असेल जो अजूनही कमवत सुद्धा नाही, तर त्याला किंवा त्याच्या नातेवाईकांना कंपेन्सेशन मिळेल का? ऍक्सिडेंटमुळे किती पर्सेंट डिसॅबिलिटी आली तरच तुम्हाला कंपेन्सेशन मिळू शकते? 15 वर्षापर्यंतच्या मुलांना कंपेन्सेशन मिळू शकते का? लहान मुलांचा ऍक्सिडेंट झाल्यास त्याच्या कंपेन्सेशन करिता काय क्रायटेरिया आहे? हे सर्व आपण माहिती करून घेणार आहोत बॉम्बे हायकोर्टापुढे डिसाईड झालेल्या एका अपीलवरून. नमस्कार, मी ॲडव्होकेट राकेश सोनटके, जस्टिस फॉर ऑल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या मॅटरमध्ये दादा प्रकाश शिंदे हा 9 जून 1996ला सोलापूर नगर रोड क्रॉस करीत असताना त्याच वेळी ट्रक येतो व त्याला डॅश मारतो. त्यामुळे या दादा शिंदेला अनेक ठिकाणी इंजुरीज होतात आणि या ॲक्सिडेंटमुळे त्याला जवळपास 75 दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागले होते. तथापि त्याच्या खांद्यापासूनचा आणि डाव्या हाताचा काही भाग कापून टाकणे आवश्यक होते. परिणामी त्याला कायमचे अपंगत्व आले. ज्यावेळी या दादा शिंदेचा अपघात झाला त्यावेळी तो प्राथमिक शाळेमध्ये 2ऱ्या वर्गामध्ये शिकत होता. आता त्याच्या पुढे जीवन जगताना खूप चॅलेंजेस आहेत. पुढील संभाव्य आयुर्मानावर सुद्धा त्याचा अतिशय विपरीत परिणाम झालेला आहे. म्हणून त्याने मोटर व्हेकल ऍक्टच्या सेक्शन 166 प्रमाणे 5 लाख रुपये नुकसान भरपाईचा रिस्पॉन्डंट्स, ओनर, इन्शुरर आणि ड्रायव्हरवर क्लेम केला. 2003 मध्ये ट्रिब्युनलने 3,05,000 रुपये कंपेन्सेशनवर त्याचा क्लेम अलाउ केला. परंतु ट्रिब्युनलने अलाउ केलेले कंपेन्सेशन अपुरे वाटल्याने त्याने ट्रिब्युनलच्या या अवॉर्डला चॅलेंज केले. हायकोर्टामध्ये अपील फाईल केली. आता हायकोर्टापुढे क्लेमंटच्या वकिलांनी सांगितले की जेव्हा हा ॲक्सिडेंट झाला तेव्हा क्लेमंट हा 9 वर्षाचा होता. एवढ्या कोवळ्या वयामध्ये त्याच्या डाव्या हाताचे आणि डाव्या पायाचे विच्छेदन झाल्यामुळे त्याला अतिशय हलाखीचे जीवन जगावे लागत आहे. इतर नुकसानाव्यतिरिक्त त्याला दुःख आणि मानसिक यातना सहन कराव्या लागतात, असे म्हणत क्लेमंटच्या वकिलांनी काजल व्हर्सेस जगदीश चंद अँड अदर या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचा रेफरन्स दिला. त्यानंतर रिस्पॉन्डंट 2च्या वकिलांनी क्लेमंटच्या सबमिशनला ओपोज केले आणि म्हटले की 1996 मध्ये हा ॲक्सिडेंट झाला होता. ट्रिब्युनलने विशिष्ट काळासाठीच प्राइस इंडेक्सचा विचार केलेला होता आणि कंपेन्सेशनचे मूल्यांकन केले होते. मुलाचा मृत्यू किंवा दुखापत झाल्यास जीवनाची अनिश्चितता महत्त्वाची मानली जाते. लहान वयामुळे मुलाच्या भविष्याची कल्पना करता येत नाही. ट्रिब्युनलने स्टँडर्ड मेथड वापरून त्याच्या कंपेन्सेशनचे मूल्यांकन केलेले आहे. ट्रिब्युनलने जखमी मुलाच्या सर्व बिंदूंना विचारात घेऊन कंपेन्सेशन मंजूर केलेले होते, असे म्हणत रिस्पॉन्डंटच्या वकिलांनी राजेंद्र सिंग व्हर्सेस नॅशनल इन्शुरन्स कंपनी या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचा रेफरन्स दिला. दोन्ही पार्टीचे आर्ग्युमेंट कंप्लीट झाल्यानंतर हायकोर्टाने म्हटले की ज्या केसेसमध्ये मुलाचा मृत्यू किंवा त्यांना दुखापत होत असते तेव्हा त्याकरिता कंपेन्सेशन ठरवणे हे खूप कठीण काम असते. साधारणतः अशा प्रकरणांमध्ये दुखापतीमुळे आणि परिणामी अपंगत्वामुळे भविष्यात होणारे नुकसान हे अंदाजावर आधारित नुकसान भरपाईचे मूल्यांकन असते. वैद्यकीय उपचार, वाहतूक, विशेष आहार, अटेंडन्स चार्जेस यावरील खर्च हा वास्तविकतेनुसार दिला जाऊ शकतो. त्यानंतर नॉन पिक्युनरी हेड्स, ज्यामध्ये जीवनाचा आनंद गमावणे किंवा कमी होणे, कायमचे अपंगत्व येणे या गोष्टींचा विचार कल्पनेच्या आधारावर केला जातो. कदाचित कोवळ्या वयातील बालक जखमी झाल्यास जीवनाच्या प्रवासात मुलाचे काय नुकसान होईल याचे आकलन करणे कठीण आहे. आयुष्यातील विविध सुविधांपासून वंचित राहण्याचे प्रमाण तसेच दीर्घ आयुष्याचा उपभोग घेण्याचे प्रमाण हे अंदाजानेच मोजावे लागते. हायकोर्टाने पुढे म्हटले की या केसमधील क्लेमंट हा ॲक्सिडेंटच्या वेळी 9 वर्षाचा होता. याबद्दल वाद नाही की त्याचा हात खांद्यापासून कापला गेला, तसेच डावा पाय, बोटे, पंजा देखील. ट्रिब्युनल पुढे ठेवलेल्या डिसॅबिलिटीच्या सर्टिफिकेटमध्ये 100% डिसॅबिलिटी असल्याचे प्रमाणित करण्यात आले आहे. 1996 मध्ये हा ॲक्सिडेंट घडला होता. हे लक्षात घेता संबंधित कालावधीच्या प्राइस इंडेक्सवर आधारित नुकसान भरपाई निश्चित करणे आवश्यक आहे. हायकोर्टाने येथे संदीप खानुजा व्हर्सेस अतुल दांदे या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचा रेफरन्स दिला. या जजमेंटच्या पॅरा 11 आणि 12 मध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितले की कमाईच्या नुकसानीचे मूल्यांकन करण्याकरिता इंजुरीच्या केसेसमध्ये सुद्धा मल्टीप्लायर मेथडचा आधार घेणे योग्य आहे. क्लेमंट हा शाळेत जाणारा मुलगा होता. निश्चितपणे त्याची कोणतीही कमाई नव्हती. तथापि संबंधित कालावधीमध्ये उपलब्ध असलेले किमान वेतन लक्षात घेऊन क्लेमंटचे उत्पन्न अंदाजे 2,000 रुपये प्रति महिना म्हणजे 24,000 रुपये प्रतिवर्ष असू शकते. भविष्यातील संभाव्यता ऍड करणे
अगदी इंजुरीच्या बाबतीत सुद्धा हे मान्य करण्यात आले आहे. त्यामुळे 40% इन्कम हे भविष्यातील संभाव्यतेसाठी ऍड करावे लागेल. अशा प्रकारे क्लेमंटच्या अर्निंगचे वार्षिक नुकसान 33,600 रुपये होऊ शकते. मोटर व्हेकल ऍक्टच्या सेक्शन 163A मध्ये जो शेड्यूल देण्यात आलेला आहे त्याचा योग्य गुणक ठरवण्यासाठी त्या शेड्यूलचा मार्गदर्शक म्हणून सुद्धा उपयोग केला जाऊ शकतो. जीवनाच्या अनिश्चिततेमुळे 15 वर्षापर्यंतच्या अल्पवयीन मुलांसाठी 15चा गुणक निर्धारित करता येतो. आता असा गुणक लागू केल्यामुळे क्लेमंटच्या फ्युचरमधील कमाईचे नुकसान अंदाजे 5,04,000 रुपये होऊ शकते. ट्रिब्युनलने 40,000 रुपये आयुष्यातील सुखसोयी, वेदना व दुःखाकरिता दिले आहे. क्लेमंटला झालेल्या दुखापतींचे स्वरूप लक्षात घेता म्हणजे एक हात व एक पाय गेल्यामुळे 2 लाख रुपये कॉम्पेन्सेशन देणे योग्य राहील. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने कायमस्वरूपी अपंगत्वाला आर्थिक नुकसानाव्यतिरिक्त स्वतंत्र नुकसान भरपाई करिता मान्यता दिलेली आहे. ट्रिब्युनलने याकरिता 70,000 रुपये भरपाई याकरिता निश्चित केली. परंतु जेव्हा इतक्या कोवळ्या वयातील मुलाने त्याचा एक हात एक पाय गमावला त्याला याकरिता कॉम्पेन्सेशन म्हणून 2 लाख रुपयापेक्षा कमी असू शकत नाही. त्यानंतर ट्रिब्युनलने संभाव्य विवाहाच्या नुकसानीचा विचार केला आणि 10,000 रुपये ग्रँट केले. परंतु ही नुकसान भरपाई 50,000 रुपयापर्यंत वाढवणे आवश्यक आहे. ट्रिब्युनलने उपचाराचा खर्च, ट्रान्सपोर्ट चार्जेस याकरिता 10,000 रुपये ग्रँट केले. परंतु त्याकरिता सुद्धा 50,000 रुपयाची गरज आहे. त्यानंतर क्लेमंटने मेडिकल एक्सपेन्सेस करिता जे ऍक्च्युअल बिल्स दिले त्याकरिता ट्रिब्युनलने 5,000 मंजूर केले आहेत. यामध्ये चेंज करण्याची आवश्यकता नाही. हे सर्व हायकोर्टाने त्यांच्या जजमेंटमध्ये डिस्कस केले आणि अपीलार्थीची अपील मंजूर केली. MSCT अहमदनगरने जो अवॉर्ड पास केलेला होता या मॅटर संबंधात त्याला हायकोर्टाने मॉडिफाय केले. क्लेमंटला 10,09,000 रुपये 6% इंटरेस्टसह रिस्पॉन्डंट्सनी पे करावेत असे आदेशित केले. तर आज तुम्ही समजून घेतले की जर एखादा लहान मुलाचा ऍक्सिडेंट झाला असेल जो काहीच कमवत नाही तर त्याला किंवा त्याच्या नातेवाईकांना कॉम्पेन्सेशन मिळेल का? तसेच ऍक्सिडेंटमुळे किती % डिसॅबिलिटी आली तरच कॉम्पेन्सेशन मिळते? 15 वर्षापर्यंतच्या मुलांना कॉम्पेन्सेशन मिळू शकते का? लहान मुलांचा ऍक्सिडेंट झाल्यास त्याच्या कॉम्पेन्सेशन करिता काय क्रायटेरिया असतो कोर्टाचा? हे सर्व आज आपण समजून घेतले. या जजमेंटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. तेव्हा जस्टिस फॉर ऑल मध्ये आज येथेच थांबूया. थँक्यू सो मच. टेक केअर ऑफ युअरसेल्फ.